भिवंडी तालुका पड़गा देवली गांव में महंत श्री सत्याशोगानंद महाराज के कृपा आशीर्वादों से श्रीमद् भागवत कथा का आयोजन देवली गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रीमद् भागवत कथा, महाआरती, भजन, हरि पाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर व देवली गांव के ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। कशात बसत नाही। एक कासव नावाचा प्राणी सृष्टी असल्या कारण ईश्वरानं तिला स्तन दिले नाही। मग ती भरण पोषण कसं करेल हो? ती भरण पोषण करण्याकरता तिनं काय करावं? तिनं आपल्या दृष्टीचा क्षेप टाकावा, म्हणजे लेकरांची सगळी नावं लिहून दिली, 500 झाडं भरून दिली, व्यवस्थित फुल झाडं, फळ झाडं, शोची झाडं, ही सगळी झाडं भरून दिली। महाराज निघून गेले। त्या मॅनेजरने मला थांबवलं, महाराज थांबा, चहा घेऊ आपण। म्हटलं चहा घेत नाही, कॉफी घेऊ। म्हटलं कॉफी पण घेत नाही। मग दूध घेऊ, दूध पण नाही घेतला। चहा नको, दूध नको, कॉफी नको, तुम्ही पण पिऊ नका कोणी। विठाला चहामध्ये निकोटीन आहे, स्लो पॉइझन, हळूहळू मरतो माणूस, म्हणून पिऊच नका पण। मलाही खूप लागायचा मला विठाला। सगळेच मंदावले आता। जठर अग्नी मंदावलाय आपला, कशाने? जास्तीत जास्त चहाने। पण जठर अग्नी मंद ना, खाण्याचा छंद पाणीपुरी। मी सांगितलं मला चहा नको, मला पाणी द्या, पाणी पितो। तेही गरम करून दिलं तर बरं होईल। त्याने सांगितलं ठीक आहे, बसा। त्याने मला विनंती केली, महाराज तुम्ही पण 2-5 झाडं घेऊन जा आणि झाडं लावा घरी, मी तुम्हाला देतो। मी सांगितलं माझ्याकडे जागा नाही, मला काही झाडं नको सध्या, मला लागली की मी। त्याने सांगितलं एक तरी झाड घे। मला आमच्या गुरुवर्याने सांगितलं तर कोणी जर तुला झाड देत असेल तर ते घे, पण सगळीच झाडं घेऊ नको, एकच झाड माग, मी पिंपळाचं माग। म्हणून पर्यायानं हात जोडले सांगितलं मला तुमची ही झाडं नको, मला एक पिंपळाचं झाड द्या। तो माझ्याकडे पाहतच राहील। त्याची इच्छा देण्याची, पण तो पिंपळाचं झाड देऊ शकत नाही। का देऊ शकतो? देऊ शकतो का? पिंपळाची बी मिळत नाही का हो बाजारात? मिळत नाही। पिंपळाची बी आहे, पण पिंपळाचं झाड, एरवी आंब्याच्या झाडाला जांभळीचं फांदी बांधतात आणि तिला जांभळी येतात, कलम तयार करतात त्याची। आता काय प्रगती झाली, देव जाणो, विज्ञान खूप पुढे आहे, खूप पुढे आहे। पण तो माझ्याकडे पाहतच राहिला का? तो पिंपळाचं झाड मला देऊ शकत नाही, तोच काय कोणीच देऊ शकत नाही। का पिंपळाचं झाड देऊ शकत नाही? पिंपळाच्या झाडाचा जर जन्म व्हायचा असेल तर पिंपळाच्या झाडाची बी अन्नाच्या रूपात कावळ्याच्या पोटात जावी लागेल आणि विष्टेच्या रूपातून कावळ्याच्या पोटातून बाहेर यावी लागेल, तरच पिंपळाचा जन्म होतो, अन्यथा होत नाही। हे कशात बसतं? हे कशातच बसत नाही। हे ज्याच्यात बसतं त्याला ईश्वर असं म्हणतात। विठाला इतकी मोठी जीवसृष्टी त्यानं निर्माण केलेली आहे। या जीवसृष्टीमध्ये मुख्य घटक जर कोण असेल तर माणूस आहे। आपण ते पहिल्या स्कंदात पाहिलं सगळं। आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान, सगळ्याला सगळं सारखं दिलंय। पण मनुष्य देहीचे ज्ञान, माणसाला ज्ञान नावाची गोष्ट जास्त दिली। माणसासारखा माणूसच आहे, पलीकडे कोणीच नाही। तरी एक कविताकार असं सांगतो, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी। माणसं नाही का हो?
700 करोडचं जग आहे, 140 करोड लोक भारतात आहे, तरी तो सांगतो माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो, म्हणजे त्याला अपेक्षित माणसं जगात नसावी. विठाला किती पुढचा विचार करणारी माणसं आहे, तो कितीतरी पुढचा विचार करणारी माणसं. इतका अभ्यास करून प्रगल्भ झाली माणसं, पृथ्वी सोडली आणि चंद्रावर गेली. चंद्रावर गेली. तत्वज्ञानाच्या दृष्टीने माणसं कितीतरी अभ्यासू आहेत. आता जे शोध दिसतात ते ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी लावलेले आहेत, पण त्याच्यावरही प्रगती करणारी काही माणसं आहेत. अभ्यास केला त्याने. मग टीव्ही असेल, पंखा असेल, फ्रीज असेल, हे सगळे शोध ज्ञानेश्वरी देत. हा घड्याळ असेल, कोणी शोध लावला? ज्ञानोबा. ज्ञानोबाच्या अगणित उपकार आहेत. आठवलं म्हणून सांगतो. विठाला विठाला 90ची गोष्ट आहे. पांडुरंग भोपकर म्हणून होऊन गेले. वारकरी होते, माळकरी होते. त्यांचा मुलगा विजय पांडुरंग भोपकर चांगला इंजिनियर झाला आणि दिल्लीला कामानिमित्त निघून गेला. एक रूम घेतली, त्या रूम मध्ये राहू लागला. 90 साली आपल्या देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते, स्वर्गीय राजीव गांधी. त्या काळामध्ये आपल्याकडे संगणक नव्हते, कॉम्प्युटर नव्हता. महासत्तेत अमेरिका असल्या कारणाने आपल्या पंतप्रधाना अमेरिकेला पत्र पाठवलं आणि सांगितलं आम्हाला संगणकाची गरज आहे, तुम्ही आम्हाला संगणक द्या. श्रीमद भागवत कथेला ज्या दिवशी कृष्णाचा जन्म होतो ना, त्या दिवशी रात्री अख्खी रात्र झोप लागत नाही. माणसाला झोप 2 वेळा लागत नाही. एकतर तो दुःखात असेल तर झोप लागत नाही, आणि एकतर खूप आनंद असेल त्या दिवशी झोप लागत नाही. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला ना, त्या दिवशी झोपच लागत नाही, कारण तो आनंदच काही ओढ आणि वेगळा असतो. देवाचा जन्म झाला द्वापार युगात 5000 वर्षापूर्वी. अष्टमीची रात्र आहे, श्रावण मास आहे. परत सांगतो, आजही 5000 वर्षानंतर मथुरेत जर तुम्ही कधी गेलात तर अष्टमीच्या दिवशीच जा. अष्टमीच्या दिवशी आजही कारागृहाला लॉक, टाळं लावलं जातं. इतरता ते खुलं आहे, ते टाळं लावलं जातं. भाविक भक्त आनंद उत्सव साजरा करतात. त्या टाळ्याला चावी लावली जाते, बंद रूम केली जाते. रात्री 12 वाजता अष्टमीच्या रात्री ते टाळं ऑटोमॅटिक आजही उघडतं. 5000 वर्षानंतर कृष्ण परमात्म्याचा हा चमत्कार तुम्हाला मथुरेत पाहायला मिळेल. माता देवकी झाली प्रसूत, पहारे करी होते झोपेत, उघडले दरवाजे आपोआप, जुबाळा जुरे जुरे. जय देव जय पांडुरंगा महाराजा जय देव.
हे हरिभक्त पारायण आमचे परमार्थ स्नेही वासुदेवजी महाराज ढोळे इथे बसलेले आहेत. आमच्या गावामध्ये त्यांचा उत्तररात्रीचा कार्यक्रम होता आणि त्या उत्तररात्रीच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम चालू असताना त्यांना मध्येच त्यांना टाळू फुटला. ते म्हणायला लागले की मी असं कोणी मला सांगितलं नाही की बाबा आमच्या गावामध्ये कार्यक्रम होतो का नाही होत, का मला कोणी बोलायला सांगितलं नाही का बाबा तुम्ही बोला का गावात कार्यक्रम होत नाही तुमचा. कार्यक्रम चालू असताना महाराजांचा टाळू फुटवलेला महाराज म्हणतात का देवाने मला काय बुद्धी दिली मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की या देवली गावामध्ये कार्यक्रम व्हावा. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत असतो. वासुदेव महाराजांच्या मुखातून निघून गेला परंतु ते आमच्या हृदयात बसले. तिथून आम्हाला प्रेरणा मिळाली की काहीतरी गावामध्ये कार्यक्रम हा उपक्रम भले 1.5 दिवसात होईना करावा. तिथे आमचे परमात्मा स्नेही दिलीप महाराज बजागे बसले. बऱ्याच वेळा आमच्या घरी त्यांचं येणं झालं. म्हटलं महाराज जे पण तुम्हाला काही पाहिजे, महाराज मंडळी असो, सातकरी मंडळ असो, जेवणाच्या पंक्ती असो, जे पण काय असतील तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही 1.5 दिवसाचा का होईना पण हा उपक्रम चालू करावा. बरेच मंडळींनी आम्हाला भरपूर असा सपोर्ट केला. महंत श्री सत्यशोधानंद महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दशरथजी महाराज पाटोळे यांनी सांगितलं की या कार्यक्रमाला तुम्ही बिंदास उभे राहा, थोडी छाती तुमची ठेवा. बाळदादा बडवले इथे यांनी सांगितलं जे पण काय लागेल ते आम्ही देऊ. त्यांनी हा पूर्ण विनामूल्य मंडप दिला आम्हाला. अनुकरण करावं हे फार कमी पाहायला मिळत आहे. पण मी ओघाओघाने या ठिकाणी बोलून गेलो, पण माझं बोलणं या ग्रामस्थांनी अगदी मनाला लावून आपल्या गावात उत्सव व्हावा या भावनेने हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला. आणि गेले 7 दिवस या कार्यक्रमाचे मी व्हिडिओ पाहत होतो, पण कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी मला येता आलं नाही. पण परत काल वासुदेव दादांचा फोन आला की महाराज काही करा पण उद्या तरी येण्याचा प्रयत्न करा. म्हटलं काही हरकत नाहीये. दिलीप महाराजांनाही मी रात्री फोन केला 11 वाजता. म्हटलं महाराज काही झालं तरी चालेल पण आपण जाऊया. पण इथे आल्यानंतर खरं तर मी कधी बोललो होतो हे माझ्या आज लक्षात आलं. हा ती बोलून गेलो मी, पण मला तेवढं लक्षात नव्हतं. पण त्याने ते लक्षात आणून दिलं की तुम्ही बोलले होते म्हणून. मी बऱ्याच ठिकाणी बोललोय आणि माझं बोलणं खरं झालेलं आहे आणि याही गावात ते खरं झालं याचा मला सार्थ आनंद होतोय. गेले 7 दिवस आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र दशरथ महाराज पाटोळे महाराजांनाही धन्यवाद. आणि या सर्व ग्रामस्थांना, आयोजकांना आणि या सर्व मंडळाला धन्यवाद देतो. या ठिकाणी मला सन्मानित केल्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांचे धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतोय. रामकृष्ण. नामसप्ताह कुठलाही होत नसतो. असे बरेच वंचित गाव आहेत. त्यामध्ये एक देवली गाव होतं, परंतु देवली गावाने एवढा उच्चांक गाठलेले या एकच वर्षामध्ये का असं वाटते फार जुना काळातला सप्ताह असावा, 40-42 वर्षांपासून आलेला हा सप्ताह असावा असं मला इथे आल्यानंतर वाटलं. परंतु खूप आनंद वाटतो की या देवली गावामध्ये एवढा उत्साहाने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि हा कार्यक्रम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालू राहावा ही आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण केली ते हरिभक्तपरायण आदरणीय दशरथजी महाराज पाटोळे
खूप सुंदर त्यांचं कथा, म्हणजे वक्तृत्व अगदी शांत आहे, सर्वांना कळेल उमजेल साध्या सोप्या भाषेमध्ये असे आपल्यापर्यंत त्यांनी पोचवलेलं आहे. आणि त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना परमार्थाची आवड निर्माण व्हावी ही आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. हे खरं म्हणजे बालारामदादा पाटोळे आज असते तर त्यांचं ऊर भरून आलं असतं, कारण परमार्थाची आवड त्या माणसाला होती. अगदी जवळून आम्ही ते अनुभवलेलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून बोलत नाही. बालारामदादांची खूप तळमळ होती का माझ्या गावामध्ये सप्ताह व्हावा, काहीतरी हरिनाम व्हावं, त्याच्या मुलांनी काहीतरी करून दाखवावं. परंतु सोपान महाराजांनी ते त्यांचं बोलणं सिद्ध करून दाखवलेलं आहे. नक्की जिथे असतील तिथे त्यांना ते आनंद होत असेल की माझ्या मुलाने काहीतरी ग्रामस्थांना घेऊन आणि कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण. भावार्थी महाराज संघात शेख वकील भरत शेख शेलार साहेब त्यांनाही मारुती महाराज शेलार त्यांना विनंती असेल का त्यांनी पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने देवळी गावामध्ये खूप सुंदर आयोजन भागवत कथेचं केलं आणि कथा प्रवक्ता म्हणून मला या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलं. खरं म्हणजे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा नाम सप्ताह होत नव्हता. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही 1 दिवसाचा जरी कार्यक्रम करा. काही मंडळींनी सांगितलं ठीक आहे, काही मंडळी सांगतात आम्हाला जमणार नाही, झेपणार नाही, कार्यक्रम होणार नाही, कारण सगळेच जण आम्हाला सहकार्य करणार नाही. पण ज्या वेळेला 2-4 लोकांनी नियोजन चांगल्या पद्धतीने करून पत्रिका घराघरापर्यंत पोहोचवली, पहिल्या दिवशी कमी प्रमाणात भाविक या ठिकाणी आले, पण दुसऱ्या दिवसापासून इथला माहोल पाहून हा कार्यक्रमाचा आनंद एकमेकाला जसं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे त्याप्रमाणे हा कार्यक्रम कानावर पडला आणि त्यांना सगळ्याला आनंद वाटला. आणि सगळी लोक गावातले ग्रामस्थ, पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, सदस्य असतील, सर्व लोक या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग करून या कार्यक्रमामध्ये तन्मन धनाने त्यांनी सहकार्य केलं. त्यांना खूप आनंद मिळाला या 7 दिवसामध्ये. रात्री माझ्या माहितीप्रमाणे इथं आमच्या ज्या मुली होत्या त्या सगळ्या रडायला लागल्या की कृष्ण आम्हाला सोडून जातोय. हा भागवत कथेचा का आनंद 2025 मध्ये आमच्याकडून कुठंतरी थांबला जातोय, परत आम्हाला 2026 ची वाट पाहावी लागणार आहे. म्हणून मी बोलून गेलो की 365 दिवस आपल्यासाठी हा रिचार्ज आहे. हा आनंद जगात नाही, स्वर्गात नाही, कुठंच नाही. या 7 दिवसात या भाविकांच्याकडून, ग्रामस्थांच्याकडून मला वैयक्तिक दशरथ महाराज पाटोळे खूप आनंद यांच्याकडून मला मिळाला. खूप रिस्पॉन्स, खूप उत्साहित अशा प्रकारची मंडळी. माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 लोक इथं माळकरी झाले. वारकरी संप्रदायाचं नाव अशाच प्रकारचं वाढत राहो. त्यांच्याकडून अशाच प्रकारचं काम मी भविष्यात इकडे येईल किंवा न येईल, मला बोलवतील किंवा न बोलवतील, पण तरी सुद्धा हा कार्यक्रम त्यांनी अशाच प्रकारचा पुढे न्यावा. ईर्ष्या, द्वेष, मत्सरात कुठल्याच प्रकारची भावना यांच्यामध्ये नसावी. चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं सत्कर्माची ऊर्जा त्यांना परमात्म्यानं द्यावी. प्रभू परमात्म्याला एकच विनंती करतो, सर्वांनी सुखी संतो, सर्व संतो निरामया, सर्व भद्राणी पश्यन्ति मा कश्चित दुःख भागभेद. यांचं सगळ्यांचं ईश्वर कल्याण करू हेच मागणं ईश्वराकडे करून मी 2 शब्दांना विराम देतो.